निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हं, बोला. नाव सांगू शकता तुम्ही? हा, मी स्नेहा बोलते पुण्यावरनं. अच्छा अच्छा. हा हा. तर माझा असा अनुभव आहे, म्हणजे हं. 2016ला ताई हा. मी आम्ही म्हणजे माझ्या नातेवाईकांच्या मी लग्नाला गेले होते. तिथून ही अच्छा. सुरुवात झाली माझ्या म्हणजे काय म्हणतात त्याला, 7:30ला. अरे बापरे. हा आणि हा, तर आणि हे जवळच लग्न होतं, माझ्या मावशीच्या गावी होतं लग्न ते. अच्छा अच्छा अच्छा. आणि मी लहानपणापासून तिथं जायचे यायचे. हा हा हा. आणि त्याच्यामुळं मावशीच्या गावातले सगळे माझे होते. हो आणि हो हो. बालपण तिथंच माझं गेलं जास्त, माझ्या आईकडे नाही गेलं हो. एवढं, तिथं गेलं माझं बालपण. हो. हा हा हा. आणि असंच आता एका घराशी ओळख एवढी झाली, म्हणजे नाही का, मावशीचे ते सख्खे. होतेच ओळख असे. हा, मावशीची सख्खी चुलत सासू होती. अच्छा अच्छा. तर तिचा तो मुलगा होता. हा हा हा. आणि त्यांच्या घरी सारखं येणं जाणं माझं चालू झालं. म्हणजे हा, लहान हा. लहान लहान होते मी त्यावेळेस, खूप अच्छा लहान अच्छा. होते मी. हा. आणि त्यानंतर मग माझे वडील गेले आणि माझं लग्न 1 वर्षाच्या आत, म्हणतात ते लग्न नाही का, वडील गेल्यावरती लग्न होतं, वर्षाच्या आत करावं लागतं. हा. तर ते तसं माझं लग्न झालं. आणि त्याच्यानंतर 2016ला मी लग्नाला गेले हा हा. मावशीच्या गावी. हं. आणि तिथून ती 7:30 माझी सुरू झाली. ती अरे अशी बापरे. झाली ताई, हा, मी- की मला कसं पहिल्यापासून देवाचं खूप वेड आहे. एक म्हणजे मिनिट, एक मिनिट ताई. काय झालं? हा, बघते मी. हा हा. हॅलो. हा, हा मला पहिल्यापासून खूप देवाचं वेड आहे. हा. तर मला असं देवाऱ्यात कुठले भंगलेले देव असो किंवा काय असो, हा तर हा. मी असं कुठू दे तर मी सांगते त्यांना. त्याच आपुलकीने मी ज्यांच्या घरी पहिले जायचे ना, हो हो. त्यांच्या घरी गेले होते. अच्छा. हा हा. तर त्यानंतर त्यांच्या म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलांचं लग्न झालं. त्यांना 2-2 मुलं होती. अरे आणि बापरे. हा मी त्यांच्या घरी गेली. हा घरी गेल्यावरती मी बघितलं, असं सहज देवाऱ्याचं लक्ष गेलं. हा. तर देवाऱ्यावरती असं देव फळीवर वगैरे मांडले होते वरती. हा. तर मी सुरुवात अशी केली की नाही का, असे टांगते देव ठेवावे नाही, खाली ठेवावं, किंवा हो हो, बरोबर आहे. किंवा ते भंगलेले देव काढा. त्यांच्या देवाऱ्यामध्ये मारुतीची मूर्ती होती. तर हा. ते ठेवू नये, म्हणजे देवाऱ्यात मारुतीची मूर्ती ठेवू नये, बाजूला तुम्ही बाहेर बरोबर घराच्या हे करा. असं बरोबर. मी सगळं चांगलं सांगत गेले बरं का. हा आणि तो नाही का, म्हणजे त्या माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये मी ते सगळं सांगत गेले. आणि ताई माझ्या मनात नाही, ध्यानात नाही, काही नाही. हा. असं खूप दिवस झालं मी तो पण माणूस नाही का, मला अडचण आली आणि त्याला मी दादा म्हणून बोलायचे. हा. म्हणजे एवढी मी लहान होते. लहानपणापासून हा, एवढा तो मोठा होता, मी त्याला दादा म्हणूनच नावाने आवाज द्यायचे. हा. आणि त्याच्या बायकोला वहिनी. आणि अच्छा. काही नाही ताई, माझ्या मनात नाही, ध्यानात नाही, काहीच नाही. हा. आणि अचानक नंतर बघा 4 वर्षांनी नाही का कोरोनाचा आला. हा. म्हणजे बोलणं असंच चालू होतं की मला ही अडचण आलीये, तर तुला काय माहिती का त्यातली, वास्तूप्रमाणे तुला काय माहिती का. तर मी थोडंफार मला नॉलेज असल्यामुळे मी सगळं शेअर करायचे. बरोबर. आणि मला एक मुलगा होता, म्हणजे त्यावेळेस, आता मला 2 मुले, पण त्यावेळेस एक मुलगा होता. सकाळी तो शाळेत गेला की माझं घरातलं काम वगैरे झालं की थोडं आपल्याला टाइम भेटला की आपण एक 5-10 मिनिटं, आणि आपलेच जवळची माणसं आहेत तर मी बोलू नाही शकणार का, मी बोलायची. बरोबर. आडी अडचण असली की मी सांगायची. पण ताई, त्याच्यामध्ये कुठलाही गैरप्रकार, मी कुठलाही स्वार्थ नाही माझा, कुठलाही काही नाही. मी माझ्या पोरांची शपथ घेऊन सांगते, काहीच नाही, काहीच नाही. आणि 2020 साली अचानक कोरोना आला. आता माझ्या नवऱ्याला ते खटकायला लागलं की सारखं तो फोन करतोय, ही अडचण ती अडचण. त्याला म्हणावं, बरेच ब्राह्मण पडलेत, तिकडे जाऊन सांग तू. म्हणून मी त्याला सांगितलं की मिस्टरांना उगाचच नको तर संशयाला. हा, तर ते काय म्हणले की तुझ्या मनात काय नसेल, पण समोरच्या मनात यायला वेळ नाही लागणार म्हणले. असं बोलले ते. आणि 2020 साली कोरोना आल्यामुळे ते घरीच असायचे ना सतत. हो हो हो. त्यामुळे त्यांना ते डोक्यात आलं एकदम की
समोरच्याच्या मनात मध्ये आपल्या हा. समोरच्याच्या मनात तुझ्या मनात काय नसेल, पण समोरच्याच्या मनात कधी पण येऊ शकतं म्हणले. ही दुनिया वेगळी म्हणली. हो, तू हो, जाते हो. सगळ्यांना चांगल्या भावनेने सांगायला. हा. आता मी त्याला बोलले की मला नाही का म्हणलं भाऊजींना आवडत नाही, तू आता मला फोन करू नकोस आणि काय वाटलं तर म्हणले तुझ्या बायकोला सांग, मी तिला सांगल म्हणले. हा, बरोबर बोलल्या. तिथून त्यांनी सुरुवात काय केली, मला माझा फोन बंद नाही करायचा, कोण? नाहीतर मी त्या माणसानी अय्या. माझा फोन बंद नाही करायचा, मला ब्लॉक नाही करायचं, नाहीतर मी तुझ्या मामाला खल्लास करील, मी तुझ्या आईला खल्लास करील, मी तुझ्या भावाला अय्या. खल्लास करील. अरे बापरे. ताई तो वेगळ्या अर्थाने बोलत होता, पण बापरे. त्याची डाळ शिजत नव्हती, पण तो गोड गोड बोलून मला सारखा बोलायचं. ते मला कळलं नाही ताई. मी अय्या. लय भोळी आहो, मला आई बापांनी कधी बाहेर नाही काढलं ना, हा. म्हणून मला असं काही छक्के म्हणजे माहित नाही लोकांचे. फक्त अरे मावशीकडे का पाठवायची का, तर तिची सख्खी बहीण होती ती, त्यामुळे ती मला फक्त तिथंच पाठवायची. बाकी कुणाच्या घरी मी राहिले नाही कधी, काय नाही. आई गो. आणि त्यांनी पहिली सुरुवात तशी केली मला धमकवायला. बापरे. म्हणलं असं कसं बोलतोस तू, माझ्या नवऱ्याला नाही आवडत म्हणलं. हा. तर मी नंतर म्हणलं नाही तू असा फोन अचानक बंद करते ना, तुझं बाहेर लफडंच आहे असा बोलला. अय्या. मी माणसं पाठवणार, मी त्याला खल्लास करणार, मी तुझ्या नवऱ्याला खल्लास करणार. अय्या. त्या दबावात ताई मी त्याच्याशी बोलत गेले की माझ्या नवऱ्याला काही नको व्हायला कामा नाही ना, माझ्या आईला नको काय व्हायला. इतकं माझे नाही का, मी त्या भीतीने मी घरात कुणाला सांगितलं नाही, काही नाही. मी त्या डिप्रेशन मध्ये मी त्याच्याशी बोलायचे, पण बापरे. माझ्या मनात कधीच आपल्याला स्वामी शपथ मी कधीच नाही त्याच्याशी बोलले. आणि मी रडून रडून सांगायचे, हे बघ बाबा नवऱ्याचे सोडून, नवरा गॅलरीमध्ये गेला कारण का कोरोना होता, की त्याचा मेसेज आला की त्या मेसेजला रिप्लाय द्यायची, त्याचा फोन आला की मी फोनवर हळूच बोलायचे. का तर ही दुश्मनी नाही चांगली ताई, कोण कधी काटा काढून सांगता येत नाही. हो हो. आणि मी असं करत करत मग तर नवरा घरी राहिला, मग त्याला डाऊट यायला लागला. येणारच ना, साहजिक आहे. हा, की मी एवढं तुला कधी दुखवलं नाही, काय तुझे डोळे सारखे लाल लाल का होतं. ते मी बाथरूम मध्ये जायची ताई, मला रडू आवडलं नाही ना की मी बाथरूम मध्ये जायचे. इतकी मी पाण्याची एवढी बचत करते, पाण्याचं मोठं नळ करायचे आवाज जाऊ नये म्हणून बाहेर, आणि एवढी रडायची मी. परत बाहेरची तोंड बिन धुवून मला म्हणले काय झालं तुला, असं म्हणायचे माझे मिस्टर. म्हणजे काय नाही, माझं डोळ्यामध्ये साबण गेला म्हणून. त्यानंतर नंतर डाऊट यायला लागला. बरोबर आहे. नंतर मग माझ्या आईपर्यंत ही बातमी गेली. आईने त्याला भेटायला बोलवलं, म्हणली अरे तुझ्या समोर लहानाची मोठी झाली ती, असं काय करतो तू. मग माझा नवरा बोलला. नंतर काय म्हटलं, नाही म्हणजे माझा नवरा भेटून, माझी आई भेटून पण त्यांनी ताई त्याचं थांबवलं नाही मला त्रास देणं. बापरे. ते 2023 पर्यंत तो त्रास देत राहिला मला. नंतर माझी मुलगी 2022ला पोटामध्ये राहिली. मला इतकं डिप्रेशन आलं की मी म्हणलं स्वतःला संपवायचं आता, नको आता हे जगच नको मला. एवढं मी डिप्रेशन मध्ये गेले. व्हॉट्सअपला डीपी तो असा ठेवायचा की कर्म इतका तळतळ लागणार आहे माझा, इतके हाय लागणार आहे. त्या खरोड्याचा बसोबाचा फोटो ठेवायचा की ह्याला जाऊन मी करणार, मी याला जाऊन तळतळ करणार आहे, ह्याची भोग भोगायलाच लागणार. असं करून करून ताई माझं खच्चीकरण, माझं स्वाभिमान, मी एवढी स्वाभिमानी होते ना, मी ना माझ्यावर कुठली पण वेळ येऊ दे, मी उपाशी राहील घरामध्ये, पण मी कोणाकडे हात नाही पसरणार. लोक आज बोलतात मी देतो तुला, पण उद्या लगेच बोलून दाखवतो 4 लोक. म्हणून मी माझ्या पोरांना पण तीच सवय लावली. त्यांनी एवढा मला त्रास दिला, इतका म्हणजे माझ्या हा व्हिडिओचं म्हणजे माझं हे सांगण्याचं हे काय की कधी कोणाला चांगलं सांगायला जाऊ नका. खरंय गैरफायदा घेतात. मी एवढं सगळं म्हणलं नाही का, एकदा त्याच्या मुलाच्या पायाचं ऑपरेशन निघालं होतं की नाही का, त्याला कुरूप लागतं त्याच्या मुलाच्या पायाला. मी चांगलं सांगितलं की हे औषध लाव. त्याच्या डॉक्टरांनी पायाचं ऑपरेशन कॅन्सल केलं की कुरूप झालेलं, ते बरं झालं म्हणून. अरे म्हणलं ती तरी जाणीव ठेव तू, त्याला दादा म्हणून बोलले मी, ती तरी जाणीव ठेव. तू काहीच ऐकत नव्हता, काहीच. त्याच्या बायकोला वगैरे काय होतं, त्यांनी मला काय धमकी दिली की तू माझ्याशी बोलले ना, मी तुझ्या समोर माझ्या बायकोचा जीव घेईल, माझ्या पोरांचा जीव घेईल. विचार करा तो माणूस काय हैवानीचा असेल. बापरे. मी त्या हेतूने बोलायचे की माझ्यामुळे कोणाचा जीव नको जायला, पण मी स्वामींचं नाव घेते. मी माझ्या मनात कसला हेतू नव्हता, कधीच कसला हेतू नव्हता. नाही ना, ते एवढं तुम्ही सांगताय
लहानपणापासून सगळी ओळखीची होती, ज्या हिशोबाने मी सगळं चांगलं सांगायला गेले आई गं. आणि मला इतका त्रास झाला या माणसाकडून ना, रडू नका असं ताई. कोणाला होऊ नये, कुठल्याच बाई बाबतीत असं होऊ नये. खरंच ताई. नंतर बापरे. मग 2 वेळा झालं माझ्या आईने त्याला परत बोलवून घेतलं. हा. तो मग वेगळ्या पद्धतीने आई असं रस्त्याने चालली ना की आईला असं गाडीने हे करायचा एकदम नाही का, अरे बापरे, धक्का दिल्यासारखं. धक्का नाही असं नाही का पुढे येऊन एकदम हा, की काय अचानक ते पुढे आता येणार. आता तुम्हाला मी धक्का लावन किंवा असं करायला लागला. अरे नंतर बापरे बापरे. खूप म्हणजे त्यांनी फॅमिलीमध्ये माझ्या असं घुसण्याचा प्रयत्न केला. नंतर तुम्ही इथंच दिसला असं पाळत ठेवायचा, तुम्ही दोघं नवरा बायको इथंच दिसला, तुम्ही तिथंच दिसला, अय्या. तुमची गाडी मी इथून पाहिली, तुमची गाडी मी तिथून पाहिली, बापरे. मला लांबून पण तुमच्या गाडीचे नंबर दिसतात, आई असं गं. बोलायला लागला. मग नंतर मी ताई 2 वेळा मी घर सोडून गेले होते. काय बाई सांगू गं. मी माझ्या नवऱ्याला, काय सांगू मी, आई गं. तुम्हीच सांगा मी काय सांगू माझ्या नवऱ्याला, खरंय, की माझा खरंय. चांगुलपणा नडलाय म्हणून हे सांगू का मी. बरोबर आहे. नंतर मला रडू असं नका वाटलं ताई. की आता बाहेर जाणं म्हणलं अशक्य आहे का, तर कुणी मला गैरफायदा घेईल, घरातलेच मला गैरफायदा घेतात. म्हणून मी हा. डायरेक्टली दोरी बिरी घेतली, दोरी विकत जाऊन आणली मी. आई गं. म्हणलं आता आत्महत्या करायची म्हणलं, पण सारखी माझी दीदी दिसायची समोर माझ्या, दूध पिताना बाई पिताना. बापरे, किती अंगावर शार आहेत तर ताई. कसे दिवस काढले असतील तुम्ही? मी खूप बेकार दिवस काढले, खूप. कसं म्हणजे चांगुलपणा सुद्धा किती वाईट असतो. खूप म्हणजे ना, मी आता या मेसेजद्वारे पत होते की कुणालाही सांगायला जाऊ नका चांगुलपणा, आपल्या बजेट ठेवा. मी खूप धडा शिकले या माणसाकडून. माझ्या लाईफ मध्ये मला कुणी एवढा त्रास नाही दिला एवढा या माणसाने मला त्रास दिलाय. बापरे. मग आणि जवळचा मी त्याला दादा म्हणते, त्याच्या बायकोला वहिनी म्हणते मी. अय्या. नंतर मग एक दिवस कोरोनामध्ये माझ्या नवऱ्याला कोरोना झाला आणि त्याला 14 दिवस क्वारंटाईन म्हणजे हॉस्पिटलमध्ये ठेवलं. त्यावेळेस त्याच्या बायकोचा फोन आला मला की नाही, त्यांनी त्याच्या बायकोला खूप मारलं की तू हिला फोन कर, कारण का थोडं फरक व्हायना तिच्या कामावर गेला असेल ना, त्याचे मेसेज वगैरे करणं असं. बायको म्हणा जाऊ शकतं. बरोबर. तर आपला नवरा का सारखा फोनवर असतो किंवा काय तिला कळालं असेल, त्यामुळे ती मला फोन करणं बंद झाली. पण तिला आतलं कुठे या गोष्टी माहिती आहेत नाही, काय झालंय काय नाही ते. म्हणून तो तिला बोलायला लागला की तिला फोन कर, आपल्याच मदतीला नाही गेलं तर काय, का करायचा तो फोन तिला. तर एकदा माझा नवरा काय बोलला की तू म्हणजे माझं वारजेचं घर विकायचं होतं, मी वारजेला पहिली राहत होते आणि तो एजन्सीची कामं करतो. तर ते घर काय त्याच्याकडून विकलं नाही गेलं आणि त्यामुळे तो घर विकायच्या बहाण्याने तो सारखा तिथं यायचा. तर एकदा दोनदा ते काय म्हणले की हे बघ, लोक तुम्ही मग तो दृष्टीने तुझा भाऊ आहेस, पण लोकांचा बघण्याचा अर्थ वेगळा असतो. बरोबर. तुझ्या फॅमिलीला घेऊन ये जा, तुला जेव्हा केव्हा यायचे ना तुझ्या फॅमिली सोबत घेऊन ये, असं ते बोलले. तर त्यावेळेस त्याच्या काहीतरी बायकोच्या कानावर गेला असेल की ह्याचं सारखं ह्याला असं कसं काय कुणी म्हणजे डायरेक्टली ते बोलले, काहीतरी झाल्याशिवाय बोलले का बायकोला, त्याच्या बायकोला. त्यामुळे त्याची बायको पण माझ्याशी बोलत नव्हती किंवा काय नाही, म्हणून तिने पण माझ्याशी 1 वर्ष संबंध म्हणजे फोन बिन सगळं करणं बंद केलं होतं. पण हा मला म्हणायचं, हे बघ मी आता गाडी आहे माझ्यासमोर, मी आता गाडीवर आहे, माझ्या मुला शपथ मी आता जीव देईल आणि आत्मा बनून तुझ्यावरती तुझ्या घरामध्ये शिरल, असं बोलायचं. इतका नालायक माणूस ना ताई मी उभ्या जन्मात नाही पाहिला. आणि वेगळं वेगळं बोलायचं. अहो मी आता हे व्हिडिओवर म्हणजे नाही का तुम्हाला मी हे सांगू नाही शकत, पण आत्मा बनून मी तुला हे करल, वेगळं बोलायचं. अहो तुम्हाला नाही भेटली तर म्हणजे नवरा बायकोचं असतं ना तसं ठेवल म्हणलं मी तुझ्यासोबत, आत्मा बनून इतकं घाण बोलायचं. खूप घाबरले मी. अशी माणसं लई बेकार वृत्तीच्या असतात. नंतर मला कळलं की त्याला मी लहानपणापासून आवडायचे, असं नंतर मला त्यांनी सांगितलं. पण माझ्या मनात नाही, ध्यानात नाही. म्हणजे पोरांची शपथ मी काही नाही, स्वामींची शपथ माझ्या. नका रडू ताई, रडू नका. निर्दयी माणूस तो माझ्या आयुष्यात लागला. बापरे. मग ताई मग नंतर माझ्या दीदीचं म्हणजे माझ्या मुलीच्या वेळेस मी प्रेग्नेंट राहिले होते आणि मग मी त्याला मेसेज केलाय, बघ म्हणलं मी आता
मी ओला कॅब केली, म्हणलं मी निघून जाणार म्हणलं, आणि ताई मी निघून गेले घरातून. आणि त्या म्हणजे स्वामी काय माहिती स्वामींच्या रूपात तो ओला कॅब मला आला. त्यांनी डायरेक्टली माझ्या त्याला मी काही नाही म्हणजे कुठं जायचंय काय जायचंय, फक्त आता मी इथं म्हणजे पुण्यात राहते म्हणजे वाजेचं एक लोकेशन मी टाकलं होतं, पण त्यांनी माझ्या काकांच्या घरासमोर जाऊन गाडी थांबवली. अरे बापरे. माझे मोठे काका आहेत ना ते वाजेवर राहतात, तिथं जाऊन गाडी थांबवली आणि म्हणला की ताई तुम्हाला लेट टेन्शन आहे म्हणलं, तुमचं घर इथं आहे म्हणलं, तुम्ही जा तिथं म्हणलं काय मी तुम्हाला सोडायला येऊ असं बोलला तो. हो काही आले. स्वामींची कृपा, कारण का मी लहानपणापासून स्वामींच्या मठात जायचे, पण सेवा बिवा नाही केली मी कधी. रडू नका ताई, आता नका रडू ना, किती तुम्ही भरून येतं. बरोबर आहे. कारण का तो त्रास मला आता गेल्या वर्षी पर्यंत होता, तो बंद झालाय आता, मला स्वामींच्या कृपेने बंद झालाय. कसं काय म्हणजे मग काकांकडे गेलो मग त्याला ते कळलं की आता ही काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईल किंवा हिच्या हातून आता हिच्या जवळ सगळं घरच्यांना कळायला लागले की आपण हिला मुद्दामून त्रास देतोय, हिला म्हणजे घेण्याचा प्रयत्न करतोय आपण गोड गोड बोलून. पण हे सगळं तिच्या घरच्यांपर्यंत गेले, पार माझ्या सासरी गेलं. मग नंतर माझे सासरे म्हणले की आम्हाला तुमची मुलगी नांदवायची नाही. अरे 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 अरे. मग माझी आई पाया पडते की मला नवरा नाहीये, समजून घ्या. आई मी एवढं मोठं पोट घेऊन मी माझ्या सासऱ्यांच्या पाया पडले, दिनाच्या पाया पडले, तरी पण याला अक्कल येत नव्हते अहो. खरंच ना. बापरे. आणि नवऱ्याचं पण काय चालत नव्हतं, कारण काय बघा आई बाबा समोर असं काय कळल्यावरती नवरा तरी काय बोलणार. बरोबर आहे. हो. पण एक होता त्यांचा माझ्यावर लय विश्वास होता. ते म्हणले तू चांगुलपणा धडला म्हणला, नाही का ले तू म्हणजे चांगली नको राहूस, एवढी नको चांगली राहूस, खरंय लोकांच्या मनातलं ओळखायला शिक म्हणले. बरोबर आहे. बापरे. मग त्याला एवढं सगळं कळलं होतं की माझ्या घरी कळाले, सगळी कळले, आणि मी आता आत्महत्येचे विचार करते, डिप्रेशन मध्ये जाते मी कुठेही जायचे, मशानभूमीत पण जाऊन बघायची मी. हो मी मशानभूमीत पण जायचे की इथलं कुठलं तरी मला काहीतरी लागावं आणि कुठलं तरी निगेटिव्ह एनर्जी मला घेऊन जावं, अशी स्थिती झाली ताई माझी. पोरं बघायची नाही घरामध्ये, काय नाही, तशीच जायची मी. नवरा घरी तोपर्यंत काय व्हायचं काय माहिती, मला स्वामीच मला परत आणायचे. बापरे. आणि मग तेव्हा मी तेवढ्या पुरतीच निघायचे. दुसऱ्या दिवशी परत मला माझा फोन बंद नाही करायचा, मला बरोबर 11 वाजता फोन करायचा, असं बोलायचं मी. तो लय त्रास काढला ताई मी, लय त्रास काढला. एक माझा मुलगा आता 8 वर्षाचा आहे. एक दिवस माझा मुलगा म्हणला, सरळ पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे होती. एक दिवस माझा मुलगा म्हणला मी मामा तुझ्या पुढे हात जोडतो, माझ्या आईला एवढा त्रास नको देऊस. माझ्या एवढ्या पोरांनी हात जोडले त्याच्या पुढं. बाई ग. बापरे. रडू नका ताई, रडू नका तुम्ही, किती रडताय तुम्ही. आता या संकटात काढलं स्वामींनी. मग काकांकडे गेले. मग मी काकांकडे राहिले 2-3 दिवस आणि 2-3 दिवसांनी मी आले परत. म्हणजे घरी कळालं तर मी अचानक निघून गेले किंवा काय. मग ह्यांनी मला फोन केला, तू कुठे आहेस काय आहेस, तू अशी कशी काय गेली, ते ह्याच्या पण कानावर गेलं. आणि मग नंतर म्हणला माझं चुकलं, मी माफी मागतो, तू बाहेर कुठं पडू नकोस, का तर सगळं ह्याच्यावर येईल ना काय झालं तर. मग नंतर मग हळूहळू तो सगळं सांगायला लागला की माझं चुकलं, मी सगळ्यांची माफी मागतो. आणि माझ्या नवऱ्याला विनाकारणच माझ्या समोर घाण शिव्या दिल्या. एवढं तो म्हणजे मला डॉमिनेट करायचा, टॉर्चर करायचा, मला मेंटली टॉर्चर करायचं, मला काही पण सांगायचं, मला काही पण, जेणेकरून मी घाबरन, मी त्याच्याशी बोलत राहील. तुला कुठली वेळ आली ना तर मला फोन कर. अरे तुला का फोन करू, माझ्या सासरची माणसं आहेत, माझ्या घरातली माणसं आहेत, माझा नवरा खंबीर आहे माझ्यासाठी, तुला का फोन करू मी, असं जरी म्हणलं ना तरी त्याला राग यायचा. बापरे. एवढी त्याची नालायक वृत्ती होती. माझा आहे ना माझ्या स्वामींना हा म्हणजे मनापासून हाक आहे की काही करून ना त्याच्या बायकोपर्यंत हा मेसेज जाईलच ताई. एवढी माझी मनापासून कळकळीची विनंती, कारण का ती माझा आवाज ओळखणारच 100%. हो ना. बरोबर आहे. आणि मग नंतर मग असंच मी युट्यूबला बघितलं की स्वामी सेवा, स्वामींची कशी सेवा करायची काय.
मग ताई मी स्वामींचे म्हणजे स्वामी सारा अमृत आहे ना ते घेतलं पुस्तक. त्याचे मी पारायण लावले. म्हणजे 3-3 दिवसाचे म्हणजे दररोज 7 अध्याय वाचायचे आणि 3 दिवसाचे पारायण नंतर 1 मांडी पारायण केलं. मग ताई माझ्या अंगामध्ये एक बळ यायला लागलं की तू असं बोल त्याला, तू तसं बोल त्याला, तू असं कर, तुझ्या अंगी काही चूक नाही ना, तू तसं बोल, तू असं बोल. नाहीतर मी एवढी घाबरट झालते ना, माझा आत्मविश्वास खूप कमकुवत झाला तुम्ही. मी खूप स्वाभिमानी होते. माझ्या वाट पण कोणी जात नव्हतं. मी एवढे आगाऊ होते म्हणजे ह्या असले फालतू बाबतीत. बाकी बाबतीत नाही. मी कोणाचं पण म्हणजे मदतीला लगेच धावून जाते. पण ती आताची मदत माझ्या अंगत आली ना म्हणून मी आता तो पण कानाला खडा लावलाय. बरोबर आहे. म्हणून मग मी स्वामींची सेवा करायला लागले. मग मी पहिल्यांदा एकच माळ करायची कारण का मला बसवायचं नाही, माझं सिझरिंग झालतं ना. मग सुरुवातीला मी 1 माळ करायचे. मग नंतर हळूहळू माळा वाढवल्या. तारक मंत्राचं मी पठण केलं म्हणजे 21 वेळा रोज 21 वेळा बोलायचे सकाळ संध्याकाळ. आणि नंतर म्हणजे त्या भक्तीमध्ये मला स्वामींनी एवढं घेतलं की म्हणजे मला कसं त्यांनी नाही का असं म्हणतात ना की आपण एखादं काट्यात पडलेलं फुल कसं असतं त्याला आपण असं काही न धक्का लावता असं आलगत उचलून बाजूला ठेवतो त्या टाईपनी मला स्वामींनी तसं बाजूला काढलं, एकदम अचानक बाजूला काढलं. आणि मग 2023ला म्हणजे शेवटचा डिसेंबर महिना होता आणि तेव्हा त्यांनी स्वतःहून सांगितलं की आता आपण नाही का बंद करू, सगळं स्टॉप करू. मी काय तुला त्रास देणार नाही, मी काय तुला कधी परत बोलणार नाही, कधी तुझ्या कधी वाटत जाणार नाही, तुझ्या फॅमिलीला त्रास कधी माझ्याकडून होणार नाही, हे त्यांनी मला स्वतः वचन दिलं. स्वामी सेवेत आल्यामुळे हे सगळं स्वामींनीच केलं माझं. कारण का मी स्वामींना म्हणायचे मला वडिलांचा आधार नाही, माझी आई थकलेली, माझा भाऊ म्हणलं एवढा साधा आहे, म्हणलं मला कोणाचा आधार नाही, म्हणलं तुम्हीच आहे सगळं माझं, तुम्हीच आहे. आणि ह्या गोष्टी ताई कुणाला सांगू, मी कुणाला सांगू. लोक आजकाल असे असतात ना की आपल्याकडून आहे ना रडून घेतात आणि लोकांना हसून सांगतात. अगदी बरोबर आहे ना. मी हे सगळं दिली बाबा स्वामीने त्याला. हो स्वामींनी. आणि मी रोज स्वामींपुढे रडायचे की मला ह्याचं नाव पण घ्यायचं नाही, मला ह्याचं तोंड पण बघू वाटत नाही. म्हणलं एवढं ह्या माणसांनी म्हणलं मला त्रास दिलाय, मला तुम्ही स्वामी जेवायला नका देऊ, मी चटणी भाकरी आणि मिठाबरोबर खाईल, पण मला आहे ना फक्त या माणसापासून म्हणलं मला हे पूर्ण बाजूला करा. म्हणलं तुम्ही सगळं करता करवित आहे, म्हणलं तुमच्या हातात सगळं आहे, मी तुमची सेवा म्हणलं मरच तोपर्यंत करत, माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत, फक्त या माणसापासून मला म्हणलं तुम्ही बाजूला करा. रोज सांगायची, माझी सेवा झाली ना की रोज सांगायची. मग मी गुरुचरित्राचं पारायण केले 3-3 दिवसाचे. मग हे सगळं मी हळूहळू म्हणजे त्या डिप्रेशन मधून बाहेर आले. जे माझ्या मनामध्ये आत्महत्येचे विचार यायचे ते हळूहळू बंद झाले. मला कुठं बाहेर जाऊशी वाटायचं, एकदम अचानक निघून जाऊशी वाटायचं, तर ते माझं बंद झालं. म्हणजे अचानक मला तसा त्रास माझा सगळा बंद झाला तो. आणि मग तुम्ही कधी त्याला असं कडक भाषेत बोलल्याच नाही का जेव्हा अशी हिंमत आली? माझी काही डेअरिंगच होत नव्हती. काय मला गुंडांची नावं सांगायचा तो. आता मी इथं गुंडांची नावं नाही घेऊ शकत, हा खूप मॅटर मोठा होईल. बरोबर. पण मला वेगवेगळ्या गुंडांच्या नावांच्या धमक्या द्यायचा तो. खूप म्हणजे मी त्या डिप्रेशन मध्ये गेले. पण मी स्वामींना स्मरून सांगते की ह्याच्यामध्ये माझी काहीही चूक नव्हती ना, मी कुठल्याही स्वार्थासाठी मी बोलत नव्हते. बरोबर आहे. आता कसं एखाद्याला काय प्रॉब्लेम आला आपल्या ओळखीच येते काय आपल्याला करणार नाही ह्या हिशोबानेच आपण बोलत असतो. बरोबर. हो. पण नाही, आपण मी सगळ्यांना सांगतो ना ताई. मी ह्या सगळ्यांना मेसेज देईल की कधी कोणाला चांगलं सांगायला जाऊ नका, कोणालाच नको. खरंच बापरे ताई, खूप मी म्हणतात ना की एक भोग कसा असतो, भोगल्याशिवाय ते पुढे जात नाही. पण हा माझा खूप वेगळा अनुभव होता. म्हणजे मला आता सांगताना पण मला कोरड वगैरे पडली कशाला. मग बरोबर आहे ना, तर टेन्शन मधनं काय तुम्ही निघाल्या आणि तेव्हा कशी तुम्ही विचार करा ना 2020 ते 2024 काय माझ्या डोक्यामध्ये झालं असेल, माझ्या डोक्याचा भुंगा झाला असेल. खरे बापरे. मग फोनवर बोलता चांगलं झालं नाही का त्याला?
मावशीने चांगलं झाडलं नाही का त्याला तिकडे जाऊन? नाही, तिथं कोणाला सांगायची हे पण नव्हती ताई. कसं होतं, आपली इज्जत काही लोक माझ्या बाजूने बोलतील, काही लोक हो हो, त्याच्या बाजूने लोक बोलतील. तिथली त्याची दोन्ही सगळी भावकी तोंडाचे आहेत असतात. म्हणल्यावरती. हा, खरे 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 आणि माझं उलट सांगण्याचं नाणं होईल. खरे मी खरे. हा त्रास आहे ना एकटीच भोगत आले आणि शेवटी माझ्या स्वामींनाच सांगत आले. मला कोण अगं. नाही म्हणलं, मला कुणाचा आधार नाही म्हणलं. स्वामी तुमच्याशिवाय मला कोणाचाच आधार नाही. खरे खरे ताई, बापरे, पण कल्पना ह्या करवत नाही. खूप म्हणजे खूप भयानक. बापरे, किती ना, म्हणजे जिवंत माणसं सुद्धा किती त्रास देऊ शकतात. किती देतात, जिवंत पण आणि मी मेल्यावर पण तुला आत्मा बनून बापरे, त्रास बघा दे, ना. इथपर्यंत तो बोलून गेलता मला. नालायक. बापरे, रडू नका. आता आता काही नाही ना, बिलकुलच त्याचा काही फोन बिन? आता काही नाही. हा. फक्त माझं एकच सांगणे स्वामीने की मला कधी तो माणूस दाखवू नका ना, माझ्या कधी जीवनामध्ये त्याला आणू नका. बापरे, वाचलं एवढंच माझं तुम्ही. सांगणे आता स्वामींना. खरंय. त्याच्यानंतर ताई माझं 2 वेळा अक्कलकोटचं दर्शन झालं. हा हा, एक हा. छोटासा अनुभव आहे माझा अक्कलकोटचा, करू का शेअर? हो, करे ना करे ना. हा, तर ना मग आता मी दुसऱ्यांदा माझं दर्शन झालं अक्कलकोटला. तर दुसऱ्या टायमिंगला मी अक्कलकोटला गेले आणि जे आपलं सोळाप्पा महाराजांचं मंदिर आहे ना, हो हो तिथं हो. आम्ही दर्शनाला गेलो. मेन आपलं इथलं दर्शन घेतलं हा आणि नंतर तिथं गेलो आम्ही. तिथं गेल्यावरती लक्षात आलं ताई माझ्या की माझ्या हातात मोबाईल होता पण मोबाईल हरवला. अरे बापरे. हा, आणि मी खूप शोधलं का आता मला मोबाईल गेल्याचं दुःख नाही, पण त्याच्यामध्ये मी प्रत्येक स्वामींचं जे माझ्या घरामध्ये पण प्रचिती आली ना ताई, मी तुम्हाला फोटो पण शेअर हा करत. हा हा. माझ्या दिव्यामध्ये फुल आलतं. माझ्या स्वामींनी म्हणजे मी पारायण करता करता स्वामींनी डायरेक्टली माझ्याकडे मान वर करून बघितलं, ते पण तुम्हाला मी फोटो अरे शेअर बापरे. करते. हो, तर ते बापरे. सगळे फोटो माझ्या त्या मोबाईलमध्ये होते. मला मोबाईल गेल्याचं दुःख नव्हतं, पण आता ते ह्या सगळ्या स्वामींचे मेमरीज फोटो. मला भेटणार नाही ह्याचं दुःख होतं. खरंय खरंय. मी तिथं खूप हे केलं स्वामींना आणि मी हा. तिथं रडता रडता तिथं म्हणजे एक मांडी पारायण मी वाचत होते आणि एकदम लक्षात आलं, पण पारायण करता करता उठता येत नव्हतं मला बरोबर आहे. आणि मी रडत होते. म्हणलं स्वामी माझं एवढं संपलंय ना की मला तुम्ही मोबाईलचं म्हणलं मला हे करा. हा, आणि हा, हा. अचानक एक काका कुठून आले काय माहिती, त्यांच्या हातामध्ये एक केळ होता आणि एक गुलाब होतं. हा. म्हणले हा घे तुला प्रसाद, तुझा मोबाईल कुठं गेला नाही, तुझा मोबाईल जिथं तू हॉटेलमध्ये थांबली ना तिथंच तुझा मोबाईल आहे. अरे बापरे. पण मी मोबाईल माझा दुसऱ्या हातात घेऊन माझ्या मुलीचा एक हात धरला होता, मला चांगलं आठवते. बघा. आणि ते काका येऊन मला असं बोलले अरे आणि बापरे. नंतर मला म्हणले की माझ्या नंबरवरनं तू फोन कर तुझ्या हा. मोबाईलवरती. हा. तर ते उचलला नाही कुणी. मग नंतर माझ्या मिस्टरांना मी सांगितलं की असं असं आहे, तर तुम्ही ज्या हॉटेलमध्ये आपण थांबलो ना तिथं हा. जाऊन बघून या. हा. तर तिथं गेल्यावरती ताई मला बरोबर त्या मिस्टरांचा फोन आला 11:15 वाजता की इथं मोबाईल आहे म्हणून. अरे वा. आणि घरी आल्यावरती ताई मी फोन केला त्या काकांना धन्यवाद म्हणायला, तर काकांचा फोन लागत नव्हता. बापरे. हो ताई, कमाल. मला माझ्या पाठीशी स्वामी आहेत आणि ते आहे, कायम आहे. राहणार आहे आणि मी त्यांना कधीच सोडणार नाही. माझ्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत मी त्यांना कधीच नाही सोडणार. खरंय खरंय ताई. कधीच नाही. त्यांनी मला ना खूप मोठ्या संकटातून त्यांनी मला बाहेर काढले. खरंच मोठ्या माझ्या संकटातून. मरणावरती माझ्या माघारी माझ्या नवऱ्याचं माझ्या 2 बारक्या पिल्लांचं काय झालं असतं ताई काय आज? झालं असतं. खरंय. राग असतो शेवट, मला ह्यातून मला सुटणुका पाहिजे, मी शेवटी मरणार. कारण का हा म्हणला होता मी तुला कधीच सोडू नाही शकत, मी तुला कधीच विसरू नाही शकत. बापरे. त्याने असं डायरेक्टली मला सांगितलं होतं. किती दुष्टबुद्धीचे असतात ना. खूप दुष्टबुद्धी लोक त्याची. म्हणतात अशांना पापीच आणि म्हणतात. स्वतः एवढा स्वतःला शहाणा समजतो की मी कसा बरोबर आहे, मी कसा हे स्वतः पटवून देतो. पण बघा. मी ते त्याचा जवळून त्याचा स्वभाव बघितलाय. हा. खूप बापरे. बेकार माणूस, खूप. ताई मी शेअर एकदा बायकोला मी फोन केला ना तर बायकोनी स्वतः म्हणली की हा मरत पण नाही म्हणली, बघा अशी बोलली होती ती. बघा. त्या बरोबर पोराला आहे ना, म्हणली तिला पण त्रास असेल ना काहीतरी. हो, ते म्हणजे ह्या कारणामुळेच द्यायचा तो त्रास जास्त. हो का. तिला फोन का नाही करत, तिला हे का नाही करत असं. अरे बापरे. त्याला स्वतःच्या बायकोची किंमत नव्हती. तो म्हणला मी माझ्या बायका पोरांना मारून टाकल, बापरे. मला कोणाचं काही पडलं नाही. मला मी खानदान म्हणला, माझ्या घरातलं खानदान म्हणला मी मिटवून टाकल. बाई गो. हो, मी ताई एवढी डिप्रेशन मध्ये जाणार नव्हते आणि मी घाबरणारी मुलगी नाहीये कधी. हो ना. मी कधीच कोणाला घाबरलं नाही, कारण का मी कधी चुकलेच नाही.
बरोबर पण आहे. तुम्ही सांगा तुमच्या समोर एखादा परपुरुष असं येऊन बोलतोय तर तुम्ही स्वतः असं डळमळीत नाही होणार का? खरंय. शेवट एक लेडीज आहे आपण. बरोबर आहे. आपल्याला असं वाटतं की खरंच काहीतरी झालं, बायकोला मारलं, पोरांना मारलं, काय झालं, करणार? हो. काय करणार? ते त्यापेक्षा मी म्हणलं मनाच्यावरून मी तुझ्याशी बोलन, मनाच्यावरून मी तुझ्याशी बोलते म्हणलं, मी मनापासून काही तुझ्याशी जे म्हणलं मी पहिले तुला चांगलपणाने सांगायचे ना ते कधी म्हणलं मी आता मनापासून नाही सांगणार. म्हणलं मी तुझ्याशी मी फोन असं बाजूला ठेवायचे ताई, फोन चालू ठेवायचे आणि त्याशी बोलत राहायचे. मला त्याचा फोन कानाला पण लावून नाही वाटायचा, एवढं माझा तिरस्कार येत होता. खरंय ना. पण अचानक तो 2023 डिसेंबर महिन्यात म्हणला की आपण सगळं स्टॉप करू, माझ्याकडून तुला कधीच त्रास नाही, 2024 साल हे तुला खूप चांगलं जाऊ. अरे बापरे, बरं झालं बाबा, पीडा गेली तुमच्या मागची. पीडा म्हणजे खूप भयानक पीडा होती ती. बापरे. आणि ताई मला तुमचा मी तो व्हिडिओ बघितला होता त्या ताईचा, म्हणून मला हा म्हणजे माझा अनुभव सांगावासा वाटला की तो नाही का तिच्या सासऱ्याची तिच्यावरती वाईट नजर होती बघा त्या मुलीवरती. हा तर म्हणजे बघा ना, सख्खा सासरा पण कोणाची बुद्धी कधी फिरेल सांगता येत नाही. त्यामुळे मला असं वाटलं की हा पण अनुभव शेअर करावा की आपल्यामुळे आणखीन लेडीज शाळा होती की तुम्ही ह्यामध्ये फसू नका, ह्याच्यामध्ये बळी पडू नका, कुणालाही चांगलं सांगायला जाऊ नका. आजकाल खऱ्याची दुनियाच नाही राहिली. अगदी बरोबर आहे ताई. त्या मुलीने पण किती त्रास सहन केला, किती घाबरत होती ती, तुम्हाला सांगताना पण ती किती घाबरत होती. सगळं मी माझं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर सगळं माझं फेस करत होती. मग साधी गोष्ट नाही. म्हणजे तिला काय वाटलं की तिने पण तिच्या आई वडिलांना सांगायला नकार दिला होता की काय सांगू मी माझ्या आई वडिलांना, काय सांगू. तिला ते फार मोठं टेन्शन आलेलं आणि त्याच्यातच तिच्या वडिलांचा अंत झाला. वडील त्यातच गेले त्या टेन्शन गेले. कसं आहे ना ताई, जग फार वाईट आहे आता. हो, मी आता ताई खरं सांगते, मी माझा नंबर पण मी चेंज केलाय. त्याला कुठलाच नंबर नको, काय नको, माझा नंबर पण मी चेंज केलाय. मी कोणालाच नंबर देत नाही माझा. मला भीतीच बसली ती. खरंय खरंय. मला असं वाटतं की कोणी आता मी आता बाहेर जरी मी ना ताई त्या म्हणजे त्या काळामध्ये ना मी गॅलरीत पण जायची नाही. असं वाटतं की हा आजूबाजूला कुठंतरी असेल. हो, किती टेन्शन ना. खूप टेन्शन मला, खूप. माझी पोरं माझ्या तोंडाकडे बघत बसायची, का रडती मम्मी, का रडती, काय झालंय मम्मीला. बापरे. खूप ताई, मी खूप काढले ताई. अशी वेळ ना कुठल्याही लेडीज वरती, कुठल्याही बाईवरती येऊ नये. दुश्मनावरती पण ही वेळ येऊ नये. अगदी एवढ्या धमक्या दिल्या ना मला त्यांनी, इतक्या गुंडांची नावं सांगितली मला, बापरे, माझ्या अंगावर काटा येतो आता ऐकलं तरी. खरंय ताई. बरं असं नाही की माझ्या नवऱ्याची कुठं ओळख नाही, पण ही दुश्मनी तयार नको व्हायला. अगदी बरोबर, ही दुश्मनी तयार करायची. अगदी बरोबर आहे. माझ्या नवऱ्याला त्या रागात काय झालं तर हा मेला भरून देणार आहे का माझं सगळं गेलेलं. खरंय. त्याला ना याची फळ स्वामी देतील ताई. बरोबर. हो, देणारच आहे त्याला. देणारच. खरोड्याच्या म्हशोबाला जाऊन सांगतोय की माझ्या बाबतीत मला तळतळ करतोय. स्वतःच्या तोंडाने त्यांनी मला सांगितलं. बघा, इतका निर्लज्ज आहे तो. त्याच्या कर्माची त्याला फळ. त्याला फक्त हवस त्याची पूर्ण करायची होती की कधी ही आपल्या जाळ्यामध्ये येते आणि कधी ही आपल्याला मिळते. बापरे. आणि बायकोची टिंगल टवाळणी करायचा, ती अशीच आहे, तिला व्यवस्थित तब्येतच नाहीये असं बोलायचं माझ्यासमोर. मूर्ख माणूस. किती मूर्ख माणूस आहे. बायकोची कोणी इज्जत घालवल का आपल्या कुणासमोर, परक्यांसमोर. अगदी बरोबर आहे. म्हणजे तो त्याला किती पडलेला आहे त्याच्या बायकोचा विचार करा तुम्ही. मग तुम्ही सांगा टेन्शन नाही येणार का हो मला. अगदी बरोबर आहे ताई. बापरे, आता रडू नका ताई. स्वामींनी काढलं, तुमच्या मागची पीडा घालवली. आता एकदम मस्त संसार करा, छान. हो, मला तुमचे ते व्हिडिओ ऐकायचे ना की असं वाटतं मला कधी तुमचा आवाज ऐकायला मिळेल, कधी मी तुम्हाला प्रत्यक्षात बोलन. तुमचे एवढे मायेचे शब्द, एवढं मायेने बोलणं तुमचं, असं तिथून पण मला असं वाटतं की तुम्ही माझ्या डोक्यावरनं हात फिरवताय. असं मला असं वाटायचं की तुम्ही दुसऱ्या कोणाशी बोलत असो ना की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही माझ्या डोक्यावरनच हात फिरवताय, असं वाटायचं मला. तुमचा हळवा स्वभाव आहे ना ताई, त्याचाच त्याने फायदा घेतला. खरंय. हो, खूप हळवा आहे, खूप हळवा. हो, ते कळतच ना ताई लगेच. पण आता मस्त तुमचा संसार, तुमच्या संसारची गाडी इतकी दौडेल मस्त
काहीच तुम्हाला आता टेन्शन राहणार नाही आता ताई. फक्त असं कधी कधी डोक्यामध्ये येतं की परत ते मागचं नको यायला माझ्या नाही वाटेला. येणार ताई, नाही येणार ताई. असंच येतं फक्त डोक्यात. नंबर चेंज केला ना, नंबर हो. कोणालाही देऊ नका आता. नाही नाही अजिबात नाही. मी खूप शहाणी झाली त्या त्या म्हणजे तो बरोबर. प्रसंगापासून ना मी खूप शहाणी झाली. म्हणजे कितीतरी मला लेडीज कोणाचं पण कोणी पण मागितलं ना मी डायरेक्टली माझ्या नवऱ्याचा फोन देते. अगदी मस्त. तुम्ही त्यांच्याशी बोला आणि मला निरोप पाठवा. अगदी बरोबर आहे ताई. खरंच खूप छान. मी शेअर करते हा ताई. हो ताई. आता अशा सुखात राहा मस्त. आणि स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर राहणारच ताई. हो ताई. हा श्री स्वामी. मला पण तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. खूप भारी वाटलं मला. तेच काल वेळ नव्हता म्हणून हा. मग बरं झालं. आज पण जरा उशीर झाला शाळेतनं यायला, पण झालं तरी. हा हा ताई. चालेल. हा, श्री चालेल. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.